नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 11वी इतिहास प्रकरण 1 आद्य शेतकरी या पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपल्याला बघायचा आहे. तर जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर जाऊयात पुढे. तर बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे रिकाम्या जागा इथं उत्तरासहित तुम्हाला दिसतायत. पहिला जो प्रश्न होता, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, येलो रिव्हर हे टिंबटिंब या चिनी नावाचे भाषांतर आहे. तर होयांग हो हा ड ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा प्रश्न होता, नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग टिंबटिंब या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केला. तर याचं उत्तर गार्डन चाइल्ड्स आहे. तिसरा प्रश्न होता, गिल गॅल येथील नवाश्मयुगीन लोकांनी टिंबटिंब झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती. याचं उत्तर आहे क अंजिराच्या. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टिंबटिंब हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे ड इनाम गाव. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब. तर इथं चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यातील चुकीची जोडी आहे नाईल नदीचे खोरे इजिप्त ही दुरुस्त केलेली आहे, कारण नाईल नदीचे खोरे इराण येथे नाही तर इजिप्तमध्ये आहे नाईल नदी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. तुम्हाला या ठिकाणी पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आपल्याला हे संकल्पना चित्र पूर्ण करायचं होतं. ते पूर्ण करून तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, हे तुम्ही बघू शकताय. यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिला मुद्दा आहे, पहिला प्रश्न आहे, मेसोपोटेमियामध्ये नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. तर उत्तर, टायग्रिस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या मधल्या प्रदेशाला मेसोपोटेमिया असे म्हटले जाते. एक, या नद्यांचे मुबलक पाणी आणि दरवर्षी नद्यांना येणारे पूर यामुळे या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी सुपीक बनल्या. दुसरा मुद्दा, सुपीक जमिनींमुळे या प्रदेशात मानवाला उपयुक्त असणारी कुरणे, सिंचनासाठी पाणी या गोष्टी उपलब्ध झाल्या. तिसरा मुद्दा, अन्नासाठी भटकंती करणाऱ्या मानवाला या प्रदेशात सुलभतेने अन्न मिळू लागले आणि त्यामुळे समूहाने फिरणारे भटके व निमभटके जनसमूह या प्रदेशात स्थिरावले. त्यातूनच मेसोपोटेमिया प्रदेशात नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. पुढचा प्रश्न यानंतरचा आपला आहे दुसरा, होयांग हो नदीला चिनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते. उत्तर, एक, होयांग हो या नदीच्या खोऱ्यात प्राचीन चीनी संस्कृतीचा उदय झाला. 2, या नदीला चीनमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. 3, रिव्हर या नावातून तिचे चीनी संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते, तर मदर या तिच्या दुसऱ्या नावातून तिला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा मधला तिसरा, नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. उत्तर, एक, नवाश्मयुगात मातीची भांडी घडवायला सुरुवात झाली व ते नवाश्मयुगाचे अनिवार्य लक्षण समजले गेले. 2, अन्न शिजवणे, अन्नाची साठवण करणे, अन्न वाढणे यासाठी मानव मातीच्या भांड्यांचा उपयोग करू लागला. 3, सुरुवातीस हाताने ही भांडी बनवणारा माणूस नंतर ती चाकाच्या सहाय्याने घडवू लागला, त्यामुळे त्याच्या कामात गती आली आणि हातात कौशल्य आले. 4, सुरुवातीस एकरंगी आणि गुळगुळीत भांडी बनवणारा माणूस हळूहळू रंगीत व नक्षीदार भांडी बनवू लागला. 5, भांड्यांवर कोरून किंवा ठसे उमटून तसेच चिखलाच्या पट्ट्या चिटकवून नक्षीदार भांडी बनवू लागला आणि अशा प्रकारे नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, तुमचे मत नोंदवा. यातला पहिला प्रश्न, नवाश्मयुगात मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला. उत्तर, अन्नासाठी सतत भटकंती करणारा मानवी समूह नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थिर झाला, शेती करू लागला. शेतीमुळे गाव वसाहती निर्माण होऊ लागल्या आणि मानवी समूह स्थिर झाले आणि नवाश्मयुगाला सुरुवात झाली. नवाश्मयुगातील मानवी जीवनशैलीत पुढील बदल झाले. 1, गाव वसाहती निर्माण होऊन सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थापन केले गेले. 2, जमिनीवरील मालकी हक्क, वारसा संकल्पना, नातेसंबंध इत्यादी गोष्टी अस्तित्वात आल्या. 3, सुबक, नक्षीदार आणि उत्तम प्रतीची मातीची भांडी तयार होऊ लागली. 4,
वसाहतीतील विविध कामे करणारे कुशल कारागीर निर्माण झाले. 5. कौशल्याधारित विविध हस्तव्यवसाय आणि अन्य काम करणारे कारागिरांचे वर्ग निर्माण झाले. 6. शेतीचे तसेच मातीची भांडी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. 7. चाकाचा शोध लागून त्याचा विविध कारणांसाठी वापर सुरू झाला. 8. चाकांच्या वापरामुळे दळणवळण वाढले व व्यापारात वाढ झाली. 9. प्राण्यांचा उपयोग अवजड सामानाच्या ने-आणीसाठी केला जाऊ लागला. 10. व्यापाराच्या नोंदी ठेवण्यातून लिपी विकसित झाली. एकूणच नवव्या ईसवीसनात मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला. पुढचा प्रश्न आहे, चाकाच्या वापराने तंत्रज्ञानात क्रांती घडून आली. उत्तर, चाकाच्या वापरामुळे नवव्या ईसवीसनातील मानवाने तंत्रज्ञानात गती घडवून आणली. 1. मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात केल्यावर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. 2. नक्षीदार व कौशल्यपूर्ण भांडी तयार करता येऊ लागली. 3. दळणवळणासाठी चाकांचा उपयोग केला जाऊ लागल्याने कच्चा माल दूरवरून आणणे व पक्का माल दूरवर पाठवणे अधिक सुलभ झाले. 4. चाकाच्या वापराने व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. नवव्या ईसवीसनाच्या मध्यावर मातीची भांडी बनवणे ही उत्तम प्रतीची कला बनली. आणि 6. माणसाचा प्रवास सुकर झाल्याने तो लांबवर प्रवास करू लागला. चाकांच्या वापरामुळे आतापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये मानवाने क्रांती केली. पुढचा प्रश्न आहे 5वा. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 2 वरील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न होता, आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे? तर याचं उत्तर होतं भूमध्य समुद्र. दुसरा प्रश्न होता, हडप्पा संस्कृती कोणत्या खंडामध्ये उदयास आली? तर ती आशिया खंडामध्ये हे उत्तर होतं. तिसरा प्रश्न होता, भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? उत्तर, भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा. 6वा, त्याच्यातला पहिला, जेरिको शहरातील नवाश्म युग. उत्तर, 1. इसवी सन पूर्व 9000च्या सुमारास पॅलेस्टाईन प्रदेशात जॉर्डन नदीवर जेरिको ही गाव वसाहत वसले. नवव्या ईसवीसनात जगभर उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतींपैकी ही एक गाव वसाहत होय. 2. या वसाहतीच्या भोवती वसाहतीच्या संरक्षणासाठी एक संरक्षक तटबंदी बांधली होती. या तटबंदीला भरभक्कम बुरुजही बांधला होता. 3. इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास येथे सामाजिक जीवनाची सुरुवात झाल्याचे मानले जाते. हा संघटित समाजाचा पुरावा मानला जातो. आणि 4. नवव्या ईसवीयुगातील जेरिको वसाहतीत अन्नधान्याची व फळांची लागवड केली जात असे. पुढचा प्रश्न 6वा टिपा लिहा मधला दुसरा आहे, होलोसीन कालखंड. उत्तर, 1. इसवी सनापूर्वी सुमारे 12000 ते 11000 वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपून उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड पृथ्वीवर सुरू झाला. या कालखंडाला होलोसीन कालखंड म्हणतात. 2. मोठ्या प्रमाणात हिमखंड वितळल्यामुळे या काळात विविध जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढले. 3. पाण्याच्या उपलब्धतेमुळे या कालखंडात विविध प्राणी आणि वनस्पती यात वाढ झाली. 4. मॅमथ सारख्या विशालकाय प्रजाती नष्ट होऊन माशांच्या विविध प्रजाती, शेळी, मेंढी अशा आकाराने लहान व वेगवान प्रजाती निर्माण झाल्या. यातला पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. 7वा प्रश्न, त्याच्यातला पहिला, भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात या गोष्टीवर विस्ताराने लिहा. 1. म्हणजे भारतातील आद्य शेतकरी, यातला पहिला मुद्दा, इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास भारतीय उपखंडात स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या. यातील हडप्पा सारख्या काही वसाहती विकसित झाल्या. या विकसित गाव वसाहतींमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होय. 2. हे शेतकरी बार्ली, गहू इत्यादी पिके घेत असत. शेतीसाठी गाय, बैल, मेंढ्या पाळत असत. राहण्यासाठी मातीची घरे बांधत असत. 3. या काळात शेतीच्या तंत्रज्ञानात तसेच हत्यारे बनवण्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा होऊन प्रगत हत्यारे व अवजारे निर्माण झाली. शेतीची सुरुवात. 1. नवव्या ईसवीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे इसवी सन पूर्व 10000 ते 8000 याच्या दरम्यान शेती करण्यास सुरुवात झाली. 2. निसर्गतः उगवलेल्या धान्याची कापणी करता करता मानव धान्य पेरू लागला. बार्ली, गहू, जवस यासारखी पिके घेतली जाऊ लागली. 3. अन्नधान्य उत्पादन करण्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाली. 4. शेतकरी पशुपालन करू लागला. मानव शेती कामासाठी पशूंचाही उपयोग करू लागला. पुढचा आहे 7वा प्रश्न, त्याच्यातलाच दुसरा,
मातीची भांडी बनवण्यासाठी नवाईश्मयुगीन कारागिरांना कोणत्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक होते? उत्तर, नवाईश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झाली. या भांड्यांच्या होणाऱ्या उपयोगांमुळे भांडी बनवणे हे आवश्यक काम झाले. मातीची भांडी बनवणे ही नवाश्मयुगातील उत्तम प्रतीची कला बनली. ही भांडी बनवण्यासाठी कारागिरांना पुढील गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक होते. 1. चिकण मातीचा स्रोत माहीत असणे. 2. ही माती वाहून आणण्याची सोय करणे. 3. माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे. 4. भांड्यांना हवा असलेला आकार देणे. 5. भांडी सुशोभित करणे. आणि 6. योग्य तापमानाला ती भांडी भाजणे. पुढचा प्रश्न आहे तिसरा. नवाश्मयुगीन व्यापार आणि दळणवळणाची माहिती लिहा. उत्तर, 1. मानव शेती करू लागला, त्यामुळे त्याला भ्रमंतीची गरज वाटेनाशी झाली. त्याने गाव वसाहती निर्माण केल्या. येथून पुढे नवाश्मयुगाचा उदय झाला. 2. हत्यारे तयार करणे, झाडे तोडण्याचे व लाकूड काम करण्याचे तंत्र त्याला अवगत झाले. शेती व्यतिरिक्त मासेमारी, कुंभारकाम, पशुपालन, सुतारकाम इत्यादी व्यवसाय विकसित झाले. 3. लाकडी ओंडके कापताना मानवाला चाकाचा शोध लागला. मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येणे मानवाला शक्य झाले. चाकाचा उपयोग वाहतुकीसाठी होऊ लागला. 4. वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल दूरवर आणणे व उत्पादित वस्तू अन्यत्र पाठवणे या गोष्टी लाकडी चाकांमुळे वेगाने करता येणे शक्य झाले. त्यातून दळणवळण वाढीस लागले. 5. भांडी, अन्नधान्य, विविध वस्तू, कापसाची वस्त्रे यांचे उत्पादन वाढले. वस्तू विनिमयाने स्थानिक गरजा भागवल्या जाऊ लागल्या. वाढते उत्पादन आणि स्थानिक कमतरता यांमुळे दळणवळण वाढून व्यापार वाढीस लागला. 6. व्यापार वाढ आणि दळणवळणाच्या सुलभ सोयी यांमुळे नवाश्मयुगातील मानवी जीवनाला स्थैर्य व समृद्धी प्राप्त झाली. पुढचा प्रश्न आहे 7वा. सविस्तर उत्तरे लिहा. त्याच्यातला 4था. नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात कशी झाली ते लिहा. नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात कशी झाली ते लिहा. उत्तर, 1. स्थिर गाव वसाहतींमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर नवाश्मयुगीन समाजांमध्ये वैयक्तिक घरे आणि शेतजमीन यांच्याबद्दल मालकी हक्काची भावना प्रस्थापित झाल्याचा उल्लेख याआधी सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन या मुद्द्यांच्या संदर्भात केला आहे. गाव वसाहतींचा विस्तार होत गेला. त्यांच्या बरोबरीने सामायिक जमिनी आणि गावाच्या सीमा या गोष्टींबद्दल जागृती निर्माण होऊन भोवतालच्या परिसरावर हक्काची भावना निर्माण झाली. 2. त्या परिसरातील सामायिक साधन संपत्ती, पाण्याचे स्रोत, त्यांवर अवलंबून असलेल्या उद्योगांचे, व्यापारांचे आणि समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधी निषेधांचे संकेत आणि त्यासंबंधीचे नियम तयार होत गेले. धार्मिक आचारविधी आणि त्यांचे सूक्ष्म तपशील यांना महत्त्व येत गेले. 3. व्यापार आणि धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी विकसित झाल्या. शासन व्यवस्था निर्माण झाली. ही व्यवस्था राबवण्यासाठी जी केंद्रे विकसित झाली तेथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकार वर्ग एके ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली आणि गाव वसाहतींचे परीघ विस्तारून नगरे विकसित झाली. अशा रीतीने नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पहिलं प्रकरण आद्य शेतकरी या प्रकरणाचा स्वाध्याय बघितलेला आहे. तर लवकरच आपण दुसरं प्रकरण जे आहे भारतातील नगरे यावर आपण आद्य नगरे यावर चर्चा करूयात, याचा स्वाध्याय बघूयात. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.